ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव यंदा देखील मोठ्या जल्लोषात पार पडलाय। संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश गिरमे यांच्या प्रमुख आयोजनामधून संपन्न झालेल्या या दहीहंडी सोहळ्याला प्रसिद्ध आणि विनोदी हास्य कलाकार भाऊ कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। ब्रह्मास्त्र ढोल ताशा पथकाने पारंपरिक पद्धतीने आपल्या वादनाने मानवंदना देऊन दहीहंडी उत्सवाला मोठी रंगत आणली, तर डीजेच्या तालावरती तरुणाईने ठेका धरत या दहीहंडीचा मनसोक्त आनंद घेतलाय। महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन संकल्प प्रतिष्ठान वारंवार करत असते। याचाच एक भाग म्हणून यंदाच्या दहीहंडी निमित्त अनेक सामाजिक उपक्रमांचे देखील आयोजन अध्यक्ष निलेश गिरमे आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीने करण्यात आलं होतं। दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा उत्सव संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी आयोजित करत असतं। यंदाही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलंय। ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचा हास्य सम्राट विनोदी अभिनेता माननीय भाऊ कदम थोड्याच वेळा त्या ठिकाणी येत आहेत। अतिशय पारंपरिक पद्धतीने पाहिलं असेल, ढोल ताशा पथक असेल आणि गोविंदा पथक असेल, मराठी सण उत्साह साजरे झाले पाहिजे असे आमचे राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिल्यानंतर 2.5 वर्षानंतर सत्ता आल्यानंतर साहेबांनी निर्बंध युक्त असे सर्व हिंदू सण मोठ्या प्रमाणात साजरे केले। त्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी आपले सर्व हिंदू सण मोठ्या जल्लोषात आम्ही साजरे करतोय। येणारा गणेशोत्सव देखील आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड उत्साहात या ठिकाणी साजरा करतो। दहीहंडीच्या माध्यमातून महिला दहीहंडी असते आमच्याकडे आणि वसई आणि विरार या भागातील महिला गोविंदा पथक या ठिकाणी आपल्या गोविंदा हंडी फोडण्यासाठी येतं। त्याचप्रमाणे आपण ह्याच वर्षी म्हणजे उद्या दरवर्षी आपण ह्याच कार्यक्रम घेत असतो, परंतु पुस्तक दहीहंडी म्हणून आमचा एक कार्यक्रम असतो। तो सांस्कृतिक माध्यमातून ज्या लोकांना, गोरगरीब लोकांना वह्या पुस्तकं ज्यांना शिक्षणासाठी काही अशा लोकांना देत असतो व अनाथ विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी जाऊन दोंजामध्ये एक अनाथ आश्रम आहे त्या ठिकाणी आम्ही एक त्यांच्या वेगळी भेट म्हणून आम्ही त्या ठिकाणी दहीहंडी साजरी करत असतो। सर्व माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील माता भगिनींना या ठिकाणी दहीहंडीच्या या ठिकाणी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। निलेश भाऊंचे खूप आभार, कारण दहीहंडीच्या वेळी नुसता ते डीजे वाजत असतो, पण आता ढोल पथक आहे आणि खूप छान मनोरंजन होत आहे लोकांचं आणि एका तालामध्ये आणि सुरामध्ये सगळे नाचतायत हे बघून खूप बरं वाटतं आणि खूप वेगळी दहीहंडी इथे साजरी होते। आणि निलेश भाऊंचे खूप आभार आणि खरं तर त्यांच्यावर वरद हस्त आहे एकनाथ शिंदेंचा सरांचा, आणि त्यामुळे त्यांनी आणलेला आतापर्यंत या विभागाला जो काय फंड आहे तो ते याची प्रगती करतीलच या एरियाची, तसंच अजून खूप प्रगती करून लवकरात लवकर त्यांनी आमच्या मंत्रिपदात यावं, मंत्रिमंडळात यावं अशी मी अपेक्षा करतो। जसं आमच्या ठाण्याचं त्यांनी एकनाथ शिंदे सरांनी जेवढं उज्ज्वल आणि चांगलं डेव्हलपमेंट केलंय तसंच आमचे निलेश भाऊ पण करतील या एरियातल्या अशा आशा बाळगतो। खूप खूप शुभेच्छा त्यांना। अमोल उदमले, सी24 पुणे। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।